तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाषणं जी आहे त्यांच्या भाषणावरती ठाकरे गटानं टीका केलेली आहे। ठाकरेंनी कोविड काळात केलेल्या चांगल्या कामाचा भाजपला पोटशूळ आहे अशी टीका सुनील प्रभू यांनी केली आहे। महाराष्ट्राला गती देणारं भाषण मुख्यमंत्र्यांचं नव्हतं असं देखील सुनील प्रभू यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री आज संपूर्ण सभागृहात मुंबई मधील कोविड घोटाळ्याच्या संदर्भात भाषण करताना पाहिलं आणि उभाटा अर्थात तुमच्या पक्षांवरती आणि तुमच्या पक्षप्रमुखांवरती टीका करताना पाहिलं। असं आहे की आज मुख्यमंत्र्यांचं भाषण होतं ते कोविड काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळासहित सगळ्यांनी जे चांगलं काम केलं त्याचं जे कौतुक होतंय त्याचा पोटसूळ होता आणि त्या पोटसूळाबाबत भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री तोंडून हे आजचं सगळं भाषण त्यांच्याकडनं वधवून घेतलं। खरं तर रोमिल छेडा याला जवळपास 57 टेंडर जे आहेत ते कोरोना काळात दिले गेलेले होते। खरं तर कोरोना काळात मुख्यमंत्री आत्ताचे मुख्यमंत्री जे आहेत ते देखील तुमच्या पक्षात होते। मग नगरविकास मंत्री असताना ते काय करत होते? त्यांनी का नाही चौकशी लावली? आता त्यांना उशिरा शहाणपण सुचलं का? मग एकंदरीतच मातोश्रीवरती थेट टार्गेट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता आंदोलन करणं एकमेव काम एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांचं आहे आणि ते काम ते करतायत। परंतु ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांचं भाषण उत्तरित असणं अपेक्षित होतं या संपूर्ण सभागृहामध्ये अंतिम आठवड्या प्रस्तावाचं ते कुठेतरी होताना पाहिलं नाही। अरे महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारं कुठचं भाषण त्यांनी आतापर्यंत केलं? त्यांनी केवळ टीका केली आणि ते केवळ आदित्य ठाकरे, रोहन सरदेसाई, उद्धवजी ठाकरे, मातोश्री याच्या पलीकडे जाऊन काय बोलले सांगा ना? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सर्वकष महाराष्ट्राच्या हिताचं आणि विकासाचं भाषण जे करायला पाहिजे होतं एक वाक्य देखील त्यात नव्हतं। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह अक्षय मंगणे, टीव्ही 9 मराठी, नागपूर।